अशाबद्दल बोलणार आहोत ज्यांचं अस्तित्व, ज्यांची कहाणी तर्क आणि वेळेच्या खूप पलीकडची आहे. त्यांचं नाव आहे श्री शंकर महाराज. आता हा प्रश्न ऐकायला कदाचित थोडा विचित्र वाटेल ना, पण श्री शंकर महाराजांची संपूर्ण कहाणी याच एका गूढ प्रश्नाभोवती फिरते. जरा विचार करा, असं कसं शक्य आहे? म्हणजे जी व्यक्ती रोज भेटते, ज्याच्याशी आपण बोलतो, ती व्यक्ती मुळात 8 वर्षांपूर्वीच हे जग सोडून गेली आहे. याच एका अविश्वसनीय घटनेनं महाराजांच्या त्या चिरंतन अस्तित्वाची, त्यांच्या त्या वेगळेपणाची जगाला ओळख करून दिली. चला तर मग या अद्भुत प्रवासाला सुरुवात करूया. आपण महाराजांच्या काळाच्या पलीकडच्या अस्तित्वापासून त्यांच्या दैवी बालपणापर्यंत आणि त्यांच्या समाधीनंतरही टिकून असलेल्या त्यांच्या विलक्षण उपस्थितीपर्यंत सगळं काही जाणून घेऊया. तर महाराजांची कथा ही कुठल्या जन्मानं नाही, तर एका चमत्कारी शोधाने सुरू होते. म्हणजे त्यांच्या येण्याची पद्धतच त्यांच्या दैवी असण्याची साक्ष देते. कल्पना करून बघा, नाशिक जवळच्या एका गरीब निपुत्रिक जोडप्याला दृष्टांत होतो. ते त्या दृष्टांतानुसार घनदाट जंगलात पोचतात आणि तिथे त्यांना काय दिसतं? तर वाघ आणि सापांच्या पहाऱ्यात एक तेजस्वी बाळ. हेच बाळ म्हणजे भविष्यातले शंकर महाराज. लहानपणापासूनच शंकर महाराज इतर मुलांसारखे अजिबात नव्हते. म्हणजे खोल पाण्यात तासनतास बसणं, जिवंत साप पकडणं, लोकांचं भविष्य अगदी अचूक सांगणं, ह्या तर त्यांच्या रोजच्या लीला होत्या. पण त्यांचं ध्येय खूप मोठं होतं आणि विश्वाची चिंता त्यांना घरात बांधून ठेवू शकली नाही. पण घराबाहेर पडल्यावर त्यांच्याकडून एक खूप मोठी चूक घडणार होती. एक अशी चूक जी त्यांच्या आयुष्याला एक नवी दिशा देणार होती. झालं असं की ते एका तमाशात काम करत होते. चिलिया बाळाचा वध नावाच्या नाटकातला एक संवाद त्यांनी गैरसमजानं खरा मानला आणि एका पात्रावर खऱ्या तरवारीने वार केला. सगळीकडे एकच गोंधळ उडाला. पण त्याच क्षणी एक दैवी हस्तक्षेप होतो. आणि त्या मुलाला वाचवणारे दुसरे तिसरे कोणी नव्हते, तर ते होते स्वतः श्री स्वामी समर्थ. त्यांनीच शंकराला त्यांच्या खऱ्या अवताराची जाणीव करून दिली. सांगितलं की अरे, तुझा जन्म इतरांना योग्य वाट दाखवण्यासाठी झालाय, आंधळ्यांना डोळे देण्यासाठी झालाय. आणि बस, इथूनच महाराजांच्या खऱ्या त्या आध्यात्मिक प्रवासाला सुरुवात झाली. स्वामी समर्थांच्या आज्ञेनुसार महाराजांनी मग जगभर प्रवास करायला सुरुवात केली. आणि गंमत म्हणजे ते जिथे जिथे गेले तिथे तिथे एका नव्या नावाने आणि नव्या रूपानं ओळखले गेले. बघा ना, सातपुड्यात ते सुपड्या बाबा म्हणून ओळखले जायचे, तर अरब देशांमध्ये नूर मोहम्मद खान म्हणून, आफ्रिकेत संत टोमो आणि इंग्लंडमध्ये तर चक्क मिस्टर जॉन. यावरूनच आपल्याला कळतं की त्यांचं कार्य कोणत्याही एका धर्माच्या किंवा प्रदेशाच्या पलीकडचं होतं. महाराजांचं बाह्यरूप एकदम साधं होतं. उंचीनं कमी, वागणं अगदी लहान मुलांसारखं, पण त्यांच्या आत ज्ञानाचं आणि सामर्थ्याचा एक अथांग सागर होता. ते स्वतःला कायम अशिक्षित म्हणायचे, पण एकदा एका रशियन जोडप्याशी अस्खलित रशियन भाषेत बोलून त्यांनी सगळ्यांनाच चकित करून सोडलं होतं. त्यांच्या लीला तर अगाध होत्या. म्हणजे अन्नात पडलेल्या मेलेल्या चिमणीला जिवंत करण्यापासून ते अशक्य वाटेल इतका हात लांब करून आशीर्वाद देण्यापर्यंत त्यांच्या त्या दैवी शक्तीची आणि करुणेची प्रचिती भक्तांना सतत येत असे. आता महाराजांच्या जीवनाशी आणि त्यांच्या लीलांशी एका विशिष्ट अंकाचा खूप गूढ संबंध होता. तो अंक होता 13. त्यांच्या अनेक लीला आणि भक्तांच्या आयुष्यातल्या महत्त्वाच्या घटना अनेकदा ह्याच अंकाभोवती घडल्या आहेत. आणि गंमत म्हणजे काय, ही चहाची गोष्ट त्यांच्या समाधीनंतर तब्बल 54 वर्षांनी घडली होती. यावरूनच त्यांच्या त्या चिरंतन अस्तित्वाची प्रचिती येते नाही का? आणि एवढंच नाही, आपले प्रसिद्ध साहित्यिक आचार्य अत्रे आठवतात, त्यांचा जन्म आणि मृत्यू दोन्ही 13 तारखेलाच. हा निव्वळ योगायोग नक्कीच नव्हता. महाराजांनी आपला देहत्यागसुद्धा एखाद्या सामान्य माणसासारखा नाही केला, तर एका महान योगीप्रमाणे स्वतःच्या इच्छेनं आणि स्वतः ठरवलेल्या वेळेनुसार केला. बघा, या एका वाक्यातून मृत्यूकडे पाहण्याचा त्यांचा किती सहज आणि तरीही किती सखोल दृष्टिकोन दिसतोय. त्यांच्यासाठी शरीर सोडणं म्हणजे जणू काही जुने कपडे बदलण्यासारखं होतं. आणि सर्व काही अगदी त्यांनी ठरवल्याप्रमाणेच घडलं. त्यांनी सांगितलेल्या दिवशी, सांगितलेल्या वेळी 28 एप्रिल 1947 रोजी त्यांच्या आत्म्याने ओंकार ध्वनी करत देह त्यागला. आणि इथेच आपली कथा पुन्हा त्या सुरुवातीच्या प्रश्नावर येऊन थांबते. त्यांचं भौतिक शरीर जरी गेलं असलं तरी त्यांचं अस्तित्व खरंच संपलंय का? नकडी पुलाच्या घटनेप्रमाणेच आजही अनेक भक्तांना त्यांच्या उपस्थितीचा अनुभव येतो. कधी सिगारेटच्या वासातून येतो, तर कधी त्यांच्या समाधीनंतर काढलेल्या फोटोमध्ये ते अचानक दिसतात. या सगळ्या घटना एकच गोष्ट सांगतात की त्यांचं अस्तित्व हे भौतिक शरीराच्या खूप पलीकडचं आहे. हाच तो प्रश्न आहे
जो आपल्याला विचार करायला भाग पाडतो. महाराजांची कथा ही केवळ चमत्कारांची नाहीये, तर ती एका अशा चिरंतन अस्तित्वाची आहे जे वेळ आणि जागेच्या मर्यादेत कधीच बांधलं जाऊ शकत नाही.